महाराष्ट्र विधान परिषदेचे माननीय सभापती राम शिंदे साहेब, विशेष सरकारी वकील कोल्हे साहेब, आमदार सुरेश अण्णा धस साहेबांचे चिरंजीव सागरप्पा धस साहेब, व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय ग्रामस्थांना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. 6 मार्चला UPSCचा निकाल लागला. ऑल इंडिया रँक 517 भेटली आणि 22व्या वर्षी मी IPS झालो. तो क्षण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, काका मावशींसाठी, आजी आजोबांसाठी, मामांसाठी एक असा अविस्मरणीय असा क्षण होता. वर्षानुवर्ष कष्टाचे त्या दिवशी फळ मिळाले. माझ्या अकॅडमिक करिअरबद्दल बोलायचं म्हटलं तर मी 4 वर्षाचा असताना सिल्लोडला गेलो. माझ्या मावशीनी आणि काकांनी 10वीपर्यंत माझा सांभाळ केला. 10वीपर्यंत मी CBSE पॅटर्नमध्ये शिकलो. या 10 वर्षात काकाने आणि मावशीने मला घडवलं. म्हणजे एक आदर्श पालकत्व किंवा गार्डियनशिप कशी असावी ते मी काका आणि मावशीकडून शिकलो. काकांनी, मी कदाचित 6वी-7वीतच असेल तेव्हाच मला UPSC या परीक्षेची परिचय करून दिला होता. त्यांनी त्याबद्दल भरपूर डिटेलमध्ये मला सांगितलं होतं आणि तेव्हाच माझा पहिल्यांदा विचार आला की आपण भविष्यात जाऊन ही परीक्षा द्यावी. पण फक्त ध्येय असूनच उपयोग नसतो, त्यासाठी स्ट्रॅटेजी असावी आणि ती फॉलोही करता आली पाहिजे. आणि ही स्ट्रॅटेजी काका मावशींमुळे डेव्हलप झाली. त्यांनी मला कसं घडवलं मी सांगू इच्छितो. म्हणजे मला जरी टी व्ही जरी बघायचं असेल तर मला त्यांची 2दा परमिशन घ्यावी लागायची आणि ते किमान अर्धा 1 तासच TV बघून द्यायचे. तेव्हा ते थोडं स्ट्रिक्ट वाटायचं, पण आज वाटतं ते बरोबर होतं आणि त्यामुळेच आज मी या ठिकाणी आहे. मोबाईलच्या युगात भरपूर आपण सोशल मीडियाला एक्सपोज झालो आहोत. इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टीपासून काकाने मावशीने मला लांबच ठेवलं होतं आणि त्यामुळे माझा भरपूर वेळ हा टाइमपासमध्ये नाही गेला. तो एक प्रोडक्टिव्ह वेळ माझा वाचला आणि मी तो अभ्यासात गुंतवला. यश संपादन कसं करावे त्यांनी सांगितले की ध्येय मोठे असावे, स्वप्न मोठी असावी. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी असावी, एक पाथ असावी. आणि ध्येय आणि स्ट्रॅटेजी असणं म्हणजे एवढंच नाही तर आपल्याला ते फॉलोही करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्या अंगी एक डिसिप्लिन असावी. या तिन्ही गोष्टी मला काकांनी 10वीच्या आताच शिकवल्या होत्या आणि काका नक्कीच मी त्या पाहिल्या आहेत आणि आज मी इथे आहे. 10वी नंतर मी 11वीला लातूरला गेलो. तिथे मी JEE चा तयारी करीत होतो. नंतर कोविड-19 आला आणि अनफॉर्च्युनेटली मला घरी यावे लागले. कोविड-19मुळे पुन्हा लातूरला जाणं शक्य नाही झालं. त्यामुळे मी धस साहेबांच्या जामगाव येथील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. 12वीचा अभ्यास केला पण परीक्षाच झाली नाही आणि त्यामुळे त्यांनी मला 10वीच्या याच्यानुसारच मार्क्स दिले. 10वीत मी वर्गात 3रा होतो आणि CBSEमध्ये मला 91.6% होते. नंतर 12वी नंतर मी विचार केला की आपण UPSCची प्रिपरेशन करावी. तेव्हाही कोविड-19 चालूच होतं आणि कॉलेज बंदच होतं. मी धस साहेबांच्या आष्टी येथील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि कॉलेज ऑनलाईनच चालू होतं आणि घरी UPSCचा अभ्यास सुरूच ठेवला होता. नंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर मी पुण्याला गेलो. पुणे येथे आमचे दाजी प्रताप कारंडे आणि किरण पाटलांनी माझी मदत केली. तिथे मला लायब्ररी, मेस आणि हॉस्टेल याची सर्वचे परिचय करून दिला. नवीन शहरात जाणे हे अतिशय
म्हणजे अवघड असताना तिथे कम्फर्ट त्यांनी करून दिलं. आमचे दाजी प्रकाश गर्दे सरांनी सुद्धा ग्रॅज्युएशनमध्ये असताना माझी फार मदत केली.